नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या सख्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचे ड्रग सापडल्याचा आरोप होत असून सुषमा अंधारे यांनी या संदर्भातील पुरावे मांडत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर ही एकनाथ शिंदे आहे की ड्रग सेना आहे अशी चर्चा सुरू झाली असून एवढा शिंदेकडे पैसा कसा आला सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदेंचे मंत्रिपद काढावे आणि त्यांच्या भावाला अटक करावी अशी मागणी होत आहे. निखिल वागळे यांनी सुद्धा शिंदे विरोधात अनेक खुलासे केल्याचा दावा केला जात आहे. तपास होईपर्यंत शिंदेंनी बाजूला राहावे आणि जर प्रकाश शिंदे निर्दोष ठरले तर त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री करा असेही मत व्यक्त केले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित असलेला आरोप असलेल्या ड्रग रॅकेटवर बोलताना असे सांगितले जात आहे की महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. MD सारखा ड्रग गावोगावी पोहोचत असून तो तयारही केला जात असल्याचे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आणि माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांचे नाव या ड्रग प्रकरणात घेतले जात आहे. मात्र अद्याप पोलिसांनी त्यांना अटक किंवा चौकशी केलेली नाही. यामागे दबाव असल्याचा आरोप होत आहे. जर प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध असेल तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना यापासून दूर राहता येणार नाही असा दावा केला जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पोलिसांवर दबाव टाकून आरोपींना विशेषतः प्रकाश शिंदे यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला जात असून त्यामुळे शिंदे अडचणीत आल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत कोणतीही शंका नाही. नेमकं काय घडलं, प्रकरण काय आहे आणि तपशील काय आहेत हे समजून घेऊया. मित्रांनो, ही संपूर्ण कहाणी मी तुम्हाला एका क्रमाने सांगतो. हे प्रकरण सातारा जिल्ह्यातील असतानाही सातारा पोलिसांनी नव्हे तर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने साताऱ्यातील सावरी गावात थेट धाड टाकली. या कारवाईत सुमारे 45 किलो MD नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे सावरी गाव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या अगदी जवळ आहे. सातारा पोलिसांना बाजूला ठेवून ही कारवाई करण्यात आली हे विशेष आहे. मुंबई क्राईम ब्रांच थेट गृहमंत्र्यांना अहवाल देते. त्यामुळे ही धाड पडताना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची पूर्ण माहिती असणार हे निश्चित मानलं जात आहे. आता प्रश्न असा आहे की मुंबई क्राईम ब्रांच या अंमली पदार्थांच्या ठिकाणापर्यंत पोहोचली कशी? मुंबई क्राईम ब्रांचने विशाल मोरे नावाच्या एका तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण अजित पवारांच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडून सावरी गावातील अंमली पदार्थांच्या अड्ड्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला. हा अड्डा सावरी गावात असून एका रिसॉर्टपासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जाते. या रिसॉर्टचे नाव हॉटेल तेजस असे आहे. ज्या जमिनीवर हे हॉटेल उभे आहे त्या जमिनीचा सातबारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या नावावर असल्याचा आरोप केला जात आहे. हॉटेल तेजसचे मालक प्रकाश शिंदे असल्याचेही सांगितले जाते. मात्र प्रकाश शिंदे यांनी हॉटेलशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. तरीही जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर असल्याने हा दावा संशयाच्या भोवऱ्यात आहे. प्रकाश शिंदे यांचे म्हणणे आहे की हे हॉटेल रणजित शिंदे यांनी चालवायला दिलेले आहे. रणजित शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे तालुका प्रमुख असल्याचे सांगितले जाते. याहूनही अधिक गंभीर आरोप असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील एका सचिवाने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून प्रकाश शिंदे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. इतके गंभीर आरोप होऊनही एकनाथ शिंदे अद्याप मौन बाळगून आहेत. यांच्या पक्षातील किंवा सहकाऱ्यांपैकी कोणीही प्रकाश शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले नाही. कारण पोलिसांनी प्रकाश शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर ड्रग माफियाशी त्यांचा अगदी किरकोळ संबंध जरी आढळला तरी त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ड्रग माफियांशी संबंध असलेला कोणताही राजकारणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदावर राहू नये असे मत व्यक्त केले जात आहे. तसेच प्रकाश शिंदे यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचा वापर केला जात असल्याचा आरोपही या प्रकरणाला अधिक गंभीर बनवत आहे. हे अंमली पदार्थांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले असून गावागावात त्याचे कारखाने उभे राहिल्याचा आरोप केला जात आहे. MD नावाचा हा ड्रग ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत असून तो तरुण पिढीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. अशा परिस्थितीत जर तरुणांना बर्बाद करणाऱ्या या अंमली पदार्थाच्या निर्मितीशी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असेल तर कितीही दबाव असला तरी पोलिसांनी तपासातून माघार घेऊ नये असे मत व्यक्त केले जात आहे. सर्वप्रथम प्रकाश शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे आणि गरज भासल्यास एकनाथ शिंदे यांनाही चौकशीसाठी बोलावले पाहिजे अशी मागणी होत आहे. प्रकाश शिंदे यांच्या व्यवहारांचा आणि ड्रग माफियाशी असलेल्या संभाव्य संबंधांचा
यांचा एकनाथ शिंदेंशी काय संबंध आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण 2017च्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रकाश शिंदे यांना शिवसेनेचे तिकीट स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे भावाशी संबंध नाकारता येत नाही असे हे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सरकारमध्येच ड्रग माफियाचा शिरकाव झाल्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा हा ड्रग माफियाशी संबंध सिद्ध झाला तर कायद्याप्रमाणे त्यांच्यावरही कारवाई झाली तर हरकत नाही असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र प्रकाश शिंदे यांना तात्काळ ताब्यात घेऊन सखोल चौकशी झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दडपले जाऊ नये याची जबाबदारी माध्यमांनी आणि नागरिकांनीही घ्यावी. कारण हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हे तपशील बाहेर येऊ नयेत यासाठी एकनाथ शिंदे अस्वस्थ असून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे सर्वांना सावध राहणे गरजेचं आहे. मित्रांनो, शेवटी मला एकच सांगायचं आहे तुम्हाला. शेवटी एकच प्रश्न आहे, सत्ता मोठी की सत्य? तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या ड्रग विरोधात जर आज आवाज उठवला नाही तर उद्या आपलीच मुलं त्यांची किंमत मोजतील. कोणीही कितीही मोठ्या पदावर असो, कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही. सत्य बाहेर आलंच पाहिजे, दोषी शिक्षा पावलेच पाहिजे आणि महाराष्ट्राने हा अंधार सहन करू नये. हीच जनतेची अपेक्षा आहे, हीच लढाई. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जरासुद्धा 1% सुद्धा चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. कारण तुमचा एक सिंगल क्लिक या महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग असेल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.